नमस्कार, मी आज आपण करत आहोत पावभाजी भेंडीची भाजी. ही अशी मिडियम आकाराची अशी कापायची. आता याच्यात आपण कांदा, मिरची, टमाटर टाकू. कढईत ठेवलेली टाकत आता बघूया. आपण याच्यात तेल टाकूया. दोन पळी तेल टाकून नॉनस्टिक कढई चिकटत नाही त्याला. त्याच्यामध्ये आता सुरुवातीला आपण जिरे टाकू. एक चम्मच जिरे. या जरा फास्ट करू म्हणजे आपण जिरे पण भाजते. आता आपण कढीपत्ता टाकूया. कांदा मिरची सोबतच टाकतो. हलवायचं व्यवस्थित. कांद्याचा कलर जरा बदलला तर मग आपण टमाटर टाकू. भेंडी अशी धुवून स्वच्छ धुवून रुमालात पुसून अशी कापायची मीडियम साईजची. हे बघा अशा पद्धतीने. हे बघा आपला कांदा अशा पद्धतीने भाजलाय आपण व्यवस्थित. कलर चेंज झालाय कांद्याचा मस्त पाहिजे. हे बघा आपला कांदा मस्त पैकी भाजलाय. मिरची पण आपली कांद्यासंग अशी टाकायची. आता आपण टमाटर टाकूया. 2 मिडियम साईजचे टमाटर घ्यायचे. कांदे 2 मोठ्या आकाराचे घेतले. 5-6 मिरच्या, कढीपत्ता, तेलात जिरं टाकलं अशा पद्धतीनं. आता जरा आपलं टमाटर जरा हे होऊ द्या. आता आपण हळद टाकूया 1 चम्मच. आता आपण हळद अशा पद्धतीने व्यवस्थित हलवायचं. आता आपण भेंडी टाकूया. भेंडी अर्धा किलो भेंडी मी अशी धुवून स्वच्छ कापून घेतली. अशी भेंडी टाकायची. आता आपण मीठ टाकूया वरून. मीठ मी हातानेच टाकत असते. आता आपण हलवूया व्यवस्थित. आता टमाटर संग आपली भेंडी पण आपल्याला वाफवर शिजवायचं. सर्व वरण खाली खाल्ल्यावर परतायचं व्यवस्थित. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून 5 मिनिटात झाली आपली भेंडी तयार. झाकण असं ठेवायचं. आता आपण बघूया आपली भेंडी वाफाने शिजते. आता बघूया आपली भेंडी. बघा आपली भेंडी मस्त अशी शिजले. अशी वाफावर भेंडी शिजवायची. आता आपण याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकायचं. शेंगदाणे भाजून
त्याचं साल्ट काढून आणि असं मिक्सरला लावून कुट्टा करायचा. सर्वच टाकते. अशा पद्धतीने हलवायची. छान होते. आपण मी शेंगदाण्याचं कूट टाकलं, पण आपण खोबऱ्याचा किस पण टाकू शकतोय. मिक्सरला लावून खोबरं किसून पण टाकू शकतोय. खूप छान होते भाजी. पण मी शेंगदाण्याचं कूट टाकलं. मला आवडतं शेंगदाण्याचं कूट टाकून, म्हणून मी शेंगदाण्याचं कूट टाकलं. मुलांना पण आवडते भेंडी. डब्यालाही. आता वरून आपण कोथिंबीर टाकायची अशी. अशा पद्धतीने अशा आपण हलवायची व्यवस्थित. भेंडी झाली. आपण गॅस बंद करूया. अशा पद्धतीनं माझ्यासाठी भेंडी करा. अशा पद्धतीनं माझ्यासाठी भेंडी करा. आवडले असल्यास लाईक करा, शेअर